लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाडमध्ये गौरी गणपतीचे उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन। कुरुंदवाड शहरात 5 दिवसांच्या भक्तिमय उत्साहाला अखेर मंगळवारी निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं। घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन श्रद्धेच्या भावनेने पार पडले। दरम्यान मंगळवार हा गणपतीचा दिवस असल्याने विसर्जनासाठी अल्प प्रतिसाद दिसून आला। अनेकांनी आपल्या घरगुती गणेशाचे विसर्जन बुधवारी करण्याचे आयोजन केले आहे। शहरातील पंचंगा पूल, अनवडी नदीकाठ, कृष्णा घाट या प्रमुख ठिकाणी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। यावेळी पालिका प्रशासनाने केलेल्या कृत्रिम जलकुंड, निर्माल्य कुंभ व विसर्जन कुंडाच्या सोयींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे अनेकांनी मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित करून पंचंगा नदी वाचवा उपक्रमात हातभार लावला। निर्माल्य देखील वेगळे जमा करून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे उत्तम उदाहरण शहराने घालून दिले। 5 दिवसाच्या कालावधीत घराघरात गणेश पूजन, आरत्या, गौरी पूजनासह विश्व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली। विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच भक्त मंडळींनी श्रींना निरोप देण्यासाठी उत्साहात सहभाग नोंदवला। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक बाह्य वळण मार्गाने वळवण्यात आली आहे। त्यामुळे विसर्जन मिरवणुका व धार्मिक विधी कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले। दान केलेल्या मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांनी एकत्रित करून सरकारी विहिरीत विसर्जित करण्याची सोय केली होती। या उत्सव, श्रद्धा, उत्साह आणि पर्यावरणाबाबतची जाणीव या तिन्ही गोष्टींचा समतोल दिसून आल्याने कुरुंदवाडच्या गणेशोत्सवांची परंपरा अधिक समृद्ध झाल्याचे जाणकारांनी नमूद केलं। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।